भंगोनी रावण विजय केत आला केतकी वना आत सीता शोधावया हनुमंत कर्या कांत लंकेशी प्रभो रामचंद्र भगवान की जय, रेणुका माता की जय. गणपतीला नमस्कार करून कथा अनुसंधान सांगण्यासाठी सुरुवात करीत आहे. कथा फार सुंदर आहे महाराज, आणि कथेचं अनुसंधान ही सुंदर आहे. मात्राचं उड्डाण लंकेहून पलीकडे गेलंय. कुठं गेलंय? लंकेमध्ये गेलंय. आणि लंकेमध्ये जाऊन हनुमान आता कार्य करणार आहेत, काम करणार आहेत. अशोक वनात जातील, सीतेचा शोध घेतील, रावणाला त्रास देतील. एवढं काम केल्याशिवाय राहणार नाही. करोनी पड लंकेची झाडी आता लंकेशी आली धाडी मारोनी राक्षसांच्या पोळी सीता धडकोडी शोधीन. हनुमंतराच्या मनामधला विचार आहे, आडलंकेमधली सर्वची सर्व दांडोळी घेईल, जवळ सीतेचा शोध पाहिल आणि पुन्हा लंकेत जाईल. लंकेत जाऊन काय करेल? राजा रावणाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणताय? खोटं म्हणताय? वाचा. सीतेच्या शुद्धीसाठी पुरवीन इंद्रजिताच्या पाठी मारोनी राक्षसांच्या धाटी गोरटी शोधीन. त्या ठिकाणी लंकेत गेल्यावर काय थांबणार आहे का म्हणले? इंद्रजिताबरोबर दोन दोन हात करील. किती बलवान आहे, किती पुरुषार्थ आहे, इंद्राला जिंकिलाय, त्याच्याबरोबर हातात करील, सगळ्याने त्रास देईल, असं कार्य करील. हनुमानजी म्हणू लागले, करिता सीतेच्या शुद्धीशी रावणा गांजीन सभेसी शोभोनी निज पुच्छासी लंका चोपासी गाळीन. राजा रावणाला लंकेमध्ये जाऊन गांजीन म्हणले, रावणाला त्रास देईल. राजा रावण त्रासून टाकीन आणि शेपटाला आज्ञा देईल. कोणची आज्ञा देईल? हे लंका जाळायची अशी आज्ञा देईल. आणि लंकेला हँडगा लावेल, टेंबा लावेल, धडधडा जाळेल, कशी जाळेल. वाचा. ऐसा हनुमंताचा आवाका समोर शोधावया लंका जे विद्वान करीन देखा ते का चरित्र. त्या ठिकाणी लंका सर्व असणारी शोधन करेल. लंकेचा शोध करेल महाराज, आणि शोध करून एकेकाला त्रास देईल, असं हनुमंतराया म्हणू लागले महाराज. पुंडलिका प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. पार्वती पदे शिव हर हर महादेव. रावणाच्या उपयावरी नारिकेळीची हरी हनुमंत सामान्य रूप धरी चढला त्यावरी अति गुप्त. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सत्यनाथ महाराज या ठिकाणी कथानुसंधान सांगताना हनुमंतरायाचा जो काही पराक्रम आहे तो सांगू लागलेला आहे. तो ज्या काही अनेक असणाऱ्या त्या ठिकाणी माड्या होत्या, गोपुऱ्या होत्या, याच्या ठिकाणी जाऊन जो काही असताना हनुमंतराय सीता मातेचा शोध घेत आहेत. शोध घेत असताना ज्या काही सर्वात उंच जे काही असणाऱ्या गोपुरी आहेत त्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं तर नक्की त्या ठिकाणी माझ्या सीता माता दिसतील का, अशा प्रकारचं असतं अवलोकन त्या ठिकाणी हनुमंतराय करू लागलेले आहेत. ते थोनी पाय लंकापुरी जैसी अलकावती नगरी
नाती अमरावती दुसरी त्याहून थोरी लंकेची. लंकेकडे सगळीकडे ज्यावेळेस असताना मारुतराय बघू लागलेले आहेत त्यावेळेस मारुतरायला एक विचार आला, खरोखरच किती राजा रावणाची नगरी अतिशय असणारी सुंदर आहे. उंच उंच अशा स्वरूपाचे गोपुरे आहेत, उंच उंच असणारे शिखर आहेत, अनेक असणारे मंदिर आहेत. हिला जर उपमा या ठिकाणी द्यायची म्हटलं तर त्या ठिकाणी जे काही अलकावती आहे, ज्या काही अमरावती आहेत, ज्या काही असणाऱ्या आपण शास्त्रामध्ये अनेक असणाऱ्या सुंदर नगरी ऐकल्या आहेत, त्यापैकीच असणारी सुंदर अशा स्वरूपाची असणारी ही नगरी आणि ही श्रीलंका आहे असं त्या ठिकाणी मारुतरायला दिसू लागलेलं आहे. त्रिलोकीचे वैभव लंकेशी आणल्याचे सर्व अमरपुरी होऊन या पूर्व दिशे गौरव लंकेचे. एवढी वैभवशाली अशा स्वरूपाची लंका आहे. हे जे काही असणारं त्रिलोक्य आहे, या असणारा हा मृत्यूलोक असेल, स्वर्गलोक असेल, असे जे काही सप्त पाताळ असतील, या त्रिलोक्याचं जे काही वैभव एकत्रित केलं आणि हे वैभव या ठिकाणी असणारं मांडलेलं आहे. आणि असं वैभव जर त्या ठिकाणी विचार केला तर अमरावतीचं जे काही असणारी इंद्राची नगरी असणारी सर्वात सुंदर आहे, परंतु तिथं सुद्धा असणारं वैभव, तिथं सुद्धा सौंदर्य या श्रीलंकेच्या वैभवापुढे कमी पडेल असं या ठिकाणी भासू लागलेलं आहे. ख्याती करुणी समुद्रात लंक्याला हनुमंत किष्किंधा कांडाचा अर्थ झाला समाप्त श्रीरामे. नाथ महाराज या ठिकाणी किष्किंधा कांड कशा स्वरूपामध्ये असणारं समाप्त होत आहे याचं या ठिकाणी अवलोकन सांगू लागलेले आहेत. ज्यावेळेस असणारा भयंकर असणारा हे जो काही समुद्र होता, विस्तीर्ण समुद्राचं उल्लंघन करते वेळेस अनेक संकट त्या ठिकाणी आलेली आहेत. अनेक असणारे आणि अनेकाला तोंड देत असणारं मारुतराय या श्रीलंकेपर्यंत कसं आलं, ही जी काही इत्यंभूत कथा आपण याच किष्किंधा कांडामध्ये ऐकलेली आहे असं या ठिकाणी सांगतात. वेदवाणीने हनुमंत जीवा जडे आईचे म्हणता श्रीराम पडे तो सपुरत आहे आणि पर्यंत श्रीरामाचा. कारण की ही जी काही असणारी शक्ती आहे, प्रत्येक असणारा जीव आहे त्या प्रत्येक जीवाला एक चेतना असते आणि तो जोपर्यंत त्या जीवामध्ये त्या शरीरामध्ये ती चेतना आहे तोपर्यंत असणारा तो शरीर असणारा सक्षम असतं. तशी असणारी एक प्रकारची चेतना मारुतरायला असणारी प्रभू रामचंद्राच्या असणारा कृपेची होती आणि तेच असणारा प्रभू रामचंद्राची कृपा, प्रभू रामचंद्राचे पर्यंत अतिशय जवळचे भक्त ज्यांनी असणारा दासत्व नावाची भक्ती केली आणि प्रभू रामचंद्राला आपलंच केलं असे जे काही मारुतराय आहेत यांनी असणारा त्या श्रीलंकेच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता सीतामातेचा शोध असणारा कसा घेतायत आपण पुढे बघू. प्रभू रामचंद्र भगवान की जय. किती वेळा पोळे किती आहे? पोळे किती झाले? 120 झाले. 120. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सीता सुद्धीचे कैवाड सुंदर कांडाची गोड हनुमंत ख्याती कैल दृढ सुख सुरवाड श्रुतियांशी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि या ठिकाणी नाथबाबा तुम्हा आम्हाला सर्वांना परिहार देऊ लागले. सीतासुधीच्या कैवाड सीतासुधीचा शोध करण्यासाठी आणि निमित्त करून श्री सर्व काय तर दुष्ट राक्षस असतील राक्षसीने पुष्कळ मारल्या आणि केन मारतील. सुंदर काळामध्ये कथा आपल्याला पुष्कळ ऐकायला मिळणार आहे. अशा प्रकारे ह्या ठिकाणी सांगू लागतात. हनुमंताच्या बळबंडा बाण पिसारा लाविल भवंडा तेने श्रीराम भजने हो निघाडा किष्किंधा कांडा संपविले. आणि हनुमंदिरायांनी पुष्कळ काय तर जे प्रताप शक्ती आहे ती सुद्धा हनुमंदिरा पुढे करणार आणि पुष्कळ राक्षस देखील मारणार. सीताईच्या शोधेचं निमित्त करून श्री सर्व दुष्ट राक्षसांची सर्व काही निपांत करून टाकतील. ही कथा आपल्याला पुढे काय मिळत. सुग्रीवाचा दुःख दुर्वाडा चे दोनिया सप्त ताडा ठेचून आवाळीची तोंडा किष्किंधा कांडा संपविले. माग सुद्धा ह्या किष्किंधा कांडामध्ये काय तर कथा आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. सुग्रीव राजा वाली यांचं एवढं झालं त्यांचा कैवार भगवान परमात्म्यानं घेऊन आणि त्यांचा वालीचा निपांत करून
आणि पुढं काय ते किष्किंधा कांड आणि काय तर संपत चाललेला आहे. सुग्रीवे सीता सुद्धीच्या कैवाडा वानर धाडिले चौकडा हनुमंत अर्थ साधोनी गाडा किष्किंधा कांडा संपविले. सुग्रीव राजाने वधन भगवान परमात्म्याला केलं आणि सीताईचा शोध करण्यासाठी भगवान परमात्म्याची नेतृत्व काय तर सुग्रीव राजाने केलं. सर्व 18 पंधो वांडरगण सगळा 10 दिशेला शोध करण्यासाठी आधी माया शक्तीचा पाठविले. असे सुग्रीव राजाने देखील खेती ह्याच किष्किंधा कांडामध्ये काय ते केलेले आहे. सीता सुद्धीचे कैवाडा वानरा मरण आले रोकडा संपाती सीता दाखवून पुढा किष्किंधा कांडा संपविले. आणि ह्याच किष्किंधा आणि ह्याच काहीतरी कांडामध्ये आणि वानराला खूप काहीतरी मोठं संकट आलं आणि त्याच संकटाचं निवारण हनुमानजीरायांनी आणि पुष्कळ काहीतरी ख्याती आणि ह्या आणि किष्किंधा कांडामध्ये आणि केलेले आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. किती झाले दादा? 25. महिला मंडळात राहिले कोणी मागे नाही आले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सीता शुद्धीची यात्रा घेऊन हेमाला पशीचा झाला समुद्र लंगोनी रोकडा किष्किंधा कांडा संपविले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. रेणुका माता की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सुरुवात गोड झालेली आहे आणि आता म्हणजे सुरुवातच झाली. तुम्हाला कसं कारण कांडाचं जेवढाही प्रकरण घडलं या किष्किंधा कांडात तेवढं असताना नागोबा कारण ज्यांना ऐकायला भेटलं नाही का तेवढं ऐकण्यासाठी वकील साहेब तुम्ही आमचे रिपोर्ट द्यायला गेले आम्हाला काही खांबे असं काही नाही. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम कारण बरेच असताना देवाचा तपस करून कोणतं काही खायला भेटलं पण आता देवाची पंगत आहे का ना देवाची पंगत आहे. बऱ्याच जण आता बसतो कारण तुम्ही म्हणता गावाले वर गेले असू द्या गावाले का असं नंतर पण तिरू पिंपळ्याचे तिरूचे तर मी पिंपळ्याचं आहे म्हणून त्यांचं वर्णन करतो. कारण का आजपासून बऱ्याच जणांचं खाल्लं पण देवाचं खायला भेटलं नाही म्हणून त्यांचं वर्णन खरं का मग म्हणून असणारा असो आता त्रिवेणी संगमाची संत गीत कारण मला कोणी सांगितलं प्रयागराजाला असताना कथा गोड आहे ते प्रयागराजाचं तसं असताना तिथं कोण आहे गंगा आहे यमुना आहे सरस्वती मात्र गुप्त आहे आणि ती गुप्त असणारी इथं सुद्धा सरस्वती गुप्त आहे. गंगा यमुना या ग्रंथाच्या रूपाने येतं आणि मला वाटतं गंगा यमुना या दोघा तिघा भावाच्या सुरुवातीला मला वाटतं ते सुद्धा कथा त्रिवेणी संगम या तिघा जणांना चांगली चालली आहे. आणि असं अधूनमधून तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा प्रसादाला येऊ प्रसाद घेऊ आपापला बाजार मी लय कथाला मिळणार नाही कारण बाजाराचा दिवस आहे पण बऱ्याच दिवसांना आणण्याच्या मिनिट आज आपण लवकर काही सोडलं नाही तरी ऐका होळीचा विषय असा आहे कारण त्यावेळेस असताना हा बऱ्याच दिवसानं हनुमंतराया सीतेचा शोध करून कुठं अडकले होते नाही पडलं की नाही असं असताना त्या पहिरामध्ये जे हेमेचं पहिर होतं त्या पहिरामध्ये अडकले तिने सांगितलं डोळे झाकल्यावर कळतं मी आलोय तुम्हाला मुंबईत नाही डोळे झाकल्यावर कळतं आणि डोळे झाकल्यावर असताना त्या ठिकाणी आपोआप असताना तुम्ही कुठं जाणार आहे समुद्राला तुम्हाला तिथं जायचंय का तिथं जा पण आधी डोळे झाका त्यावेळेस असताना सगळ्यांना डोळे झाकले आणि डोळे झाकल्यावर समुद्राच्या तीरावर उभे राहिले आणि त्यावेळेस असताना ही कथा कशी गोड आहे किती रम्य रामायण आहे ते ऐका. समुद्र लंघावया पुढा वानर पडले साकडा हनुमान कैवारी धड पुढा किष्किंधा कांडा संपविले. डोळे झाकल्यावर सगळे वानर समुद्रात
आणि थांबल्यावर सगळ्याला असणारं संकट पडलं. कारण हा समुद्र 100 असणारा योजना आहे, म्हणजे 400 कोस आहे. आणि 400 कोसावर उड्डाण कसं करायचं किंवा सीतेला पलीकडे जाऊन पाहायचं कसं, शोध घ्यायचा कसा, सगळे अडचणीत आले, संकट पडलं. आणि संकट पडल्यावर असणारा त्यांना बराच असणारा विचार केला, पण विचारांती समजलं संकट पडता जड भारी. आणि 10:08 संपविले किसकिंदा कांड, पुढे सुंदर कांड अति गोड, पुढे श्रोतयाचे गोड सरे झाड वक्त्याची. आणि ज्या वेळेस असताना ह्या संकट त्यांना वाढणार आली पडल्यावर सीतासुदीचं, पण तिथंच असणारा जे किसकिंदा कांड झाला ते असणारा किसकिंदा कांड संपुष्टात आलं. आणि सुंदर कांडाला उद्या सुरुवात होणार. पण तिथलाच असणारा संवाद आहे, प्रसाद आहे, गुप्त असणारा सरस्वती सारखा जो असणारा एक प्रकारचा प्रयोग आहे, तो इतका गोड आहे, मन रमवून घेणार आहे, जीवाला आवड लावणार आहे आणि जीवनाचं यात कमी करणार आहे. म्हणून असणारा तिथला जो प्रसाद आहे आणि तिथले जे असणारा या सुंदर एक काऊन बळी रे, कारण हनुमंताचीच कथा आहे ती. आणि हनुमंताचा असणारा त्या ठिकाणी एक प्रकारचा उल्लेख आहे. म्हणून असणारा बरेच असणारा श्रेष्ठ सांगणार येतं, श्रेष्ठ वाचणार येतं. आणि आता लवकर असणारा पांडुरावळे सुद्धा आले, तर त्यांना सुद्धा गडबड आहे. म्हणून असणारा मी काही लांबी नाहीये. एका जनार्दना शरण कथा कौतुक रामायण, श्रोती धरे अवधान ब्रह्म समाधान श्रवणाते. कथा असणार एक प्रकारची अति गोड आहे, रम्य रामायण आहे, दैनिक महान आहे. श्रोत्याला नाथबाबा असताना सांगतात, सगळ्यांनी आवडीनं प्रेमाने आणि असं सहजरित्या जर येऊन ऐकलं, त्यांना अवधान दिलं म्हणजे ऐकलं, तर पुढं असणारं ते ब्रह्म चैतन्य होते. चैतन्य रूपात एक प्रकारचे लीन होते. ब्रह्म साविचता समाधी असणारी त्याला लागल. पण केव्हा ते पुढं ऐकलं तर तेव्हा. आणि निस्ताप कानाला प्रसादच घेवा असं जर ऐकलं का तर मात्र होईल का नाही मला माहित नाहीये, कुणाला वाईट म्हणायचं नाहीये. आणि सगळे कारण यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर. आणि म्हणून असणारा सगळ्याच कल्याण होईल. मी म्हणत नाही, नाथ बाबा म्हणतात केव्हा होईल, ज्याला कथा ऐकताल प्रसाद घेताल तेव्हा. कथा ऐकता सादर निरस्वनी अक्षराक्षर, श्रीराम पाविजे चिन्मात्र कथा पवित्र रामायणी. कथा ऐकताना कशी ऐकावी, मागेवर येऊन सादर होऊन आवडीनं ऐकावा, प्रेमाने ऐकावा. आणि असणारे त्याच्यातलं एक एक अक्षर जर ऐकलं का, एक एक अक्षरम पुंसा महत् पाप नाशनम. जेवढे पाप जर केले महादोष तेही जळतील, जेवढे महादोष असणार झाले मग कुणी काही करा, पण चुकून पुन्हा जर परमार्थात आले तर असणार जेवढे महादोष येतं तेवढे जळून खलास होते. कशामुळे नाथबाबा म्हणते, तुकाराम महाराज सुद्धा म्हणते बघा, केले महादोष तेही जळतील. नाही तर पाठीमाग काय झालंय पाहू नका, पुढे जामीन आहे हो का. कारण पाठीमाग जे झालंय का ते असणार अग्नीत टाका, समुद्रात टाका आणि गंगाजळी वाहा. पुढे मात्र जामीन वैकुंठात सगळे तुकाराम महाराज गेले तर आणि ते जामीन होणार आहेत. याच्यामुळे असणारा त्या ठिकाणी अजिबात, कारण त्या अक्षरामधून अक्षर जे ऐकायचे का त्या अक्षरानं एक एक अक्षरानं असताना त्या ठिकाणी ब्रह्म सावित येतं आणि का असताना चैतन्य रूप आणि एक प्रकारची समाधी अवस्था. त्या व्यक्तीला जशी ज्ञानेश्वर मावळे समाधी स्थळी आपोआप गंगा जशी वाट पाहते तशी भक्ती समाधी लागल्यावर वाट त्या भक्ताची पाहते. रामकथेचे अक्षर क्षराक्षरातीत पर, अवघे कथा सन्मात्र चिन्मात्र रामायण. सच्चिदानंद रूपम सोम सोम. या अवघ्या अनेक कथा येतात, अनेक पुराण येतं, अनेक असणारा ग्रंथ येतं आणि त्या सुद्धा कथा आज अमर येतात. पण सगळ्याचा बापा बाप ग्रंथ गीता जसे असणारा तसे असणारा सगळ्याचा श्रेष्ठ, कारण रामाचा पूर्ण अवतार आहे. आणि पूर्ण अवतार असल्यामुळं एक प्रकारचा सगळ्याला सच्चिदानंद रूपामध्ये
ब्रह्मरूपामध्ये सावीच्या ताराची मुक्ती या त्याच्यामध्ये जेवढ्या असणाऱ्या पदवी येतात ती असणाऱ्या अक्षरातून वळी मधून रामायणाच्या कोण देत आहे नाथ बाबा तुमच्या आमच्या समोर ही प्रेम अमृताची प्रसादाची वाटी देतात. प्रसाद खा प्रसन्न व्हा आणि बाजाराचा एक जनार्दन शरण किष्किंदा कांड झाले संपूर्ण पुढे गोड निरूपण सावधान अवधाना. एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जातात म्हणजे असताना नतमस्तक होतात. नम्र झाला होता त्याने कोण दिले अनंतात असताना भगवंताला ठेवण्यासाठी मी माझ्या दादा गुरुला माऊलीला शरण जातो. आणि असताना हे गोड रामायण कसं काय म्हणतात ते गोड रामायण कशातलं सुंदरकांडातलं. पण असताना त्याच्यासाठी काय करावं लागेल ते नम्र होऊन असताना पुन्हा ऐकावं लागेल. त्यावेळेस असताना जीवनाचे यात्रा कमी होतील आणि असताना आपलं मन आपलं जीवन एक प्रकारचं प्रसन्न होईल. पण काय व्हा गुरुला का होईना ग्रंथाला का होईना रामायणाला का होईना मातेला का होईना मातृदेव भव पितृदेव भव. कारण यांना शरण गेल्यावर असं असताना त्या ठिकाणी निश्चित होईल. पण स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कारटिका हनुमंत लंका प्रवेशो नाम अष्टादशोऽध्यायः